यावर्षी जानेवारीमध्ये बिहारमध्ये जातीनिहाय जनगणना सुरू झाली आणि आता या जनगणनेचे आकडे प्रकाशित होताना दिसत आहेत. अशा पद्धतीने जनगणना करणारं, जातीनिहाय जनगणना करणारं बिहार आपल्या देशातील पहिलं राज्य ठरलेलं आहे. बिहारमध्ये जातीनिहाय जनगणना सुरू झाली तेव्हापासूनच महाराष्ट्रामध्ये सुद्धा अशी जातीनिहाय जनगणना करण्यात यावी अशी मागणी जोर धरत होती. पण अजूनही या संदर्भात सरकार दरबारी कोणतीही हालचाल झालेली सध्या तरी दिसत नाहीये. विशेष म्हणजे महाराष्ट्राच्या विधानसभेने मागेच एकमताने या संदर्भातला ठराव जो आहे तो सुद्धा पास केलेला आहे. सध्या मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण या संदर्भात झालेले जे आंदोलन आहे त्याच्या निमित्ताने वेळोवेळी जातीनिहाय जनगणनेसंदर्भात मागणी सुद्धा झालेली दिसून येते. पण या मागणी मागे नेमका हेतू काय, या जातीनिहाय जनगणनेतून साध्य काय होणार, हेच आज आपण सविस्तरमध्ये जाणून घेणार आहोत. यासोबतच एकूणच जातीनिहाय जनगणना या संदर्भातील सरकारचं धोरण काय, सरकारची भूमिका काय, याच्यावरती सुद्धा आपण प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत. नमस्कार, मी अरुणराज जाधव बोल व्हिडिओवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. सर्वप्रथम बिहार या राज्यामध्ये जी जातीनिहाय जनगणना झाली त्या संदर्भातली त्यांनी प्रकाशित केलेली आकडेवारी सांगतो. 2 ऑक्टोबरला या संदर्भातली आकडेवारी जी आहे ती प्रकाशित झालेली आहे. या आकडेवारीनुसार बिहारमध्ये EBC ची संख्या सर्वाधिक आहे, ती आहे 36.01%. आता या ठिकाणी EBC म्हणजे एक्स्ट्रीमली बॅकवर्ड क्लास, इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास नाही तर एक्स्ट्रीमली बॅकवर्ड क्लास. आणि त्याच्यानंतर आहे ओबीसी समाज, त्याची एकूण लोकसंख्येतील प्रमाण आहे 27.12%, अनुसूचित जातीचं प्रमाण आहे 19.65% आणि सर्वसाधारण गटाचं एकूण लोकसंख्येतील प्रमाण आहे 15.52% आणि अनुसूचित जमातीचं 1.68%. आणि याच्याही पलीकडे जाऊन हे लक्षात येताना दिसतंय की मागच्या बिहारमधील विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सर्वपक्षीय तिकीट वाटप जे आहे तिथे EBC वर्गातील उमेदवारांना सर्वाधिक तिकीट देण्यात आली होती. अगदी तसंच महाराष्ट्रामध्ये सुद्धा जातीनिहाय जनगणना जर का झाली तर एकूण जातीची, लोकसंख्येची, त्यातल्या त्यात ओबीसी समाजाची आकडेवारी जी आहे ती नेमकेपणाने समोर येईल. आर्थिकदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या मागास लोकांची आकडेवारी समोर येईल. त्यांचं एकूण प्रतिनिधित्व काय आहे हे सुद्धा स्पष्टपणे समोर येईल. आता बघा, आपल्या इथं अनुसूचित जाती आणि जमाती यांच्यासाठी एकूण लोकसंख्येनुसार आरक्षण दिलेलं आहे. अनुसूचित जातीसाठी किती आहे? 15%. अनुसूचित जमातींसाठी 7.5% आरक्षण दिलेलं आहे. मग ओबीसी साठी दिलेलं 27% आरक्षण हे नेमक्या कोणत्या बेसिसवर दिलेलं आहे हे या जातीनिहाय जनगणनेतून समोर येईल असं म्हटलं जाते. यासोबतच त्या जातीचा जितका टक्का आहे त्याच पद्धतीने तितका टक्का सुद्धा त्यांना देता येईल. म्हणजे प्रतिनिधित्वाच्या संदर्भात किंवा स्कॉलरशिपच्या संदर्भात, एज्युकेशनमध्ये जे काही रिझर्वेशन आहे त्या संदर्भात तितका टक्का त्यांना देता येईल असं म्हटलं जाते. आता या मुद्द्याला धरूनच जातीनिहाय जनगणनेची मागणी जोर धरताना आपल्याला दिसते. आता या संदर्भातलं एक उदाहरण आपण असं सांगू शकतो, जर का जातीनिहाय जनगणना झाली आणि ओबीसींची लोकसंख्या जी आपण आपल्या इथं 52% अशी गृहीत धरतो ती जर का 40% आहे असं जर का लक्षात आलं तर सर्वजण एकत्र येतील आणि ही आकडेवारी कशी चुकीची आहे ते सांगतील. पण जर का लोकसंख्येची टक्केवारी वाढली, 52% ऐवजी 70% लोकसंख्या आहे असं जर का लक्षात आलं तर आरक्षणाची अतिरिक्त मागणी सुद्धा या निमित्ताने केली जाऊ शकते. म्हणजे असं जरी करायला गेलं तरी सुद्धा त्याच्यातून काही ना काहीतरी मुद्दा समोर येईल, तसं जरी करायला गेलं तरी सुद्धा काही ना काही मुद्दा समोर येणार आहे. जातीनिहाय जनगणना करण्यासाठी या संदर्भातले प्रोपोनंट सुद्धा आहेत आणि अपोनंट सुद्धा आहेत आणि प्रत्येकाचे स्वतःचे असे यामागचे कारण सुद्धा आहेत. म्हणजे या जातीनिहाय जनगणनेला सपोर्ट करणारे सुद्धा आहेत आणि त्याला विरोध करणारे सुद्धा आहेत. जातीनिहाय जनगणना ज्यावेळेस आपण म्हणतोय तर त्याच्यातून अपेक्षित काय आहे, तर बघा, ही जातीनिहाय जनगणना ज्यावेळेस केली जाते तर त्याच्यातून काही प्रायमरी डेटा जो आहे तो कलेक्ट केला जातो. उदाहरणार्थ जात वगैरे या संदर्भातली माहिती घेतली जाते, एम्प्लॉयमेंटची काय परिस्थिती आहे याची माहिती घेतली जाते, एज्युकेशनल लेवल काय आहे, डिटेल्स त्या संदर्भातले हे सुद्धा तिथे कलेक्ट केले जातात. आता एक फॅक्ट तुम्हाला या ठिकाणी सांगतो, भारत स्वतंत्र झाल्यापासून आपल्या इथे एकदाही जातनिहाय जनगणना झालेली नाहीये. म्हणजे आजच्या दिवशी जे सत्तेमध्ये आहेत आणि जे विरोधक आहेत या सर्वांनीच हा विषय अगदी पद्धतशीरपणे बाजूला ठेवलेला आपल्याला दिसून येतोय. 1872 मध्ये तत्कालीन ब्रिटिश सरकार जे होतं त्यांनी आपल्या इथं पहिल्यांदा जातनिहाय जनगणना केली होती आणि शेवटची जातनिहाय जनगणना आपल्या इथं झालेली आहे ती 1931 मध्ये.
आणि हीच काय ती शेवटची आपल्या इथली जातनिहाय जनगणना आहे, ज्याच्यामध्ये जाती संदर्भातल्या नोंदी करण्यात आलेल्या आहेत. 1951 ला झालेली जनगणना ही स्वातंत्र्य मिळाल्यानंतरची पहिली जनगणना होती आणि या जनगणनेमध्ये शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब यांचेच जातीच्या आधारे वर्गीकरण करण्यात आलेले होते. पण त्याच्यानंतर आपल्या इथे धोरणात्मक निर्णय म्हणून जातीनिहाय जनगणना जी आहे ती थांबवण्यात आलेली आहे आणि त्याच्यानंतर डायरेक्ट आता बिहार या राज्यानेच आपल्या इथं ही जातीनिहाय जनगणना केलेली किंवा सर्वे केलेला आहे असं आपण म्हणूया. मागे सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा जातीनिहाय जनगणना करण्यात यावी म्हणून काही पिटिशन्स आले होते. तर त्याच्यावरती सुप्रीम कोर्टाचं म्हणणं असं होतं, कायदा करून किंवा संविधानामध्ये तरतूद करून जातीनिहाय जनगणना करता येणार नाही. कारण की आजच्या दिवशीचं संविधान जात आणि धर्म हे विचारात घेत नाही आणि लोकसंख्या असं लार्जर पर्स्पेक्टिव्ह म्हणून या संपूर्ण विषयाकडे पाहतं. मंडल आयोगाच्या शिफारशीनुसार आपल्या इथं जे ओबीसी संदर्भात लागू झालेलं 27% आरक्षण आहे ते सुद्धा 1931 ला जी जनगणना झाली होती त्याला धरूनच आहे. म्हणजे तोच त्या मंडल आयोगाच्या शिफारशीचा आणि त्याच्यानंतर लागू करण्यात आलेल्या आरक्षणाचा बेस आहे. मग 27% इतकंच का दिलं? तर या संदर्भात एक थ्योरी अशी आहे की आपल्या इथं शेड्यूल कास्ट जे आहे त्यांचं आरक्षण आहे लोकसंख्येनुसार 15%, शेड्यूल ट्राईबचं आहे 7.5%, हे टोटल झाले 22.5% आणि मग शिल्लक असलेलं 27% आरक्षण जे आहे ते ओबीसींना दिलं गेलेलं आहे असं म्हटलं जातं. मी मगाशी म्हणलं तसं शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब यांचं लोकसंख्येतील प्रमाण लक्षात घेऊनच त्यांना आरक्षण दिलं गेलेलं आहे आणि त्यांच्या लोकसंख्येमध्ये विशेष असा काही फरक पडलेला नाहीये म्हणून त्यांच्या संदर्भात ती टक्केवारी बदलण्याची गरज नाहीये किंवा ती टक्केवारी बदलण्यासंदर्भात मागणी सुद्धा होताना दिसत नाही असं म्हटलं जातं. आजच्या दिवशी आपल्या इथे अदर बॅकवर्ड क्लास किंवा ओबीसी टोटल किती आहेत याची ठोस आकडेवारी उपलब्ध नाहीये. आता या ठिकाणी ठोस या शब्दाला धरून पुढची माहिती जी आहे ती फार महत्वाची आहे. 2010 मध्ये सुद्धा 2011च्या जनगणनेआधी कास्ट बेस्ड जनगणना व्हायला हवी अशी मागणी झाली होती. आता या मागणीला धरूनच 2011 मध्ये सोशिओ इकॉनॉमिक कास्ट बेस्ड जनगणना घेण्यात आली, पण अजूनही त्या संदर्भातली माहिती जी आहे ती प्रकाशित करण्यात आलेली नाहीये. 2011 संदर्भातील सेंटरचं एक ॲफिडेव्हिट आहे. ते असं म्हणतं की या सेन्ससमध्ये अनेक चुका आहेत, खूप सारे इश्यूज आहेत आणि यातली जी माहिती आहे ती ठोस नाहीये. 1931 मध्ये भारतामध्ये जाती होत्या 4,417 आणि 2011 मध्ये तब्बल 46 लाखाहून अधिक जातींची नोंद या जनगणनेत करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र स्पेसिफिक जर का सांगायचं म्हटलं तर महाराष्ट्रामध्ये शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब आणि ओबीसी यांना धरून 494 जाती असल्याची एक धारणा होती. सरकार दरबारी तशी आकडेवारी होती, पण 2011 मध्ये महाराष्ट्रामध्ये 4,28,677 जाती असल्याचं समोर आलं. या संदर्भातला अजून एक मुद्दा असा आहे की आपल्या इथं जी काही मागणी होतीये जातीनिहाय जनगणना करण्याची, त्या मागणी मागे सामाजिक असमानतेमध्ये जात हा सर्वात महत्वाचा मुद्दा असल्यामुळे ही मागणी होत असल्याचं म्हटलं जातं. शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, ओबीसी यांची आपल्या एकूण लोकसंख्येमध्ये टक्केवारी आहे 70%. पण हाय प्रोफाईल जॉब्स घ्या किंवा आपल्या इथले जे हाय पोझिशन्स आहेत किंवा ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे त्याच्यामध्ये यांचं प्रमाण एकत्रितपणे हे 30% मॅक्सिमम आहे. संपत्ती या मुद्द्यावरती तर बोललंच नाही पाहिजे, पण या एकूणच गॅप मधून लक्षात काय येतं तर सरकारला सुधारणा करण्यास फार मोठा वाव आहे. प्रतिनिधित्व या मुद्द्यावरती काही ना काहीतरी करता येऊ शकतं, एज्युकेशन या मुद्द्यावरती काही ना काहीतरी करता येऊ शकतं, स्कॉलरशिप यासोबतच नोकरी या संदर्भात सुद्धा काही ना काही करता येऊ शकतं आणि असे इतर अजून खूप सारे मुद्दे आहेत. यातली बेसलाईन काय आहे तर सामाजिक असमानता जी आहे त्याच्यातील सगळ्यात मोठा फॅक्टर जात हा आहे. जातीनिहाय जनगणना जर का झाली तर या सर्वावरती शासनाला वर्कआउट करता येईल आणि अजून चांगल्या पद्धतीने पॉलिसीज बनवता येतील. आता कोणतीही पॉलिसी ही फुलप्रूफ नसते, त्याच्यामध्ये इव्होल्युशन होत असतं आणि वेळोवेळी जसजसे मुद्दे समोर येतील, जसजशा अडचणी समोर येतील, जसजशा समस्या समोर येतील तसतसं त्याचं बेटरमेंट करता येतं. आता जनगणना जी झालेली आहे 2011 मध्ये त्याची मी तुम्हाला आकडेवारी तर सांगितली, तर याच्यातून असा एक तर्क काढला जातोय की येणाऱ्या काळामध्ये जर का जनगणना करायची असेल किंवा जातीनिहाय जनगणना जर का स्पेसिफिकली करायची असेल तर व्हॉलंटियर्स आणि ऑफिसर्स यांची इफिकसी वाढवावी लागणार आहे. तरच या झालेल्या खूप साऱ्या चुका ज्या आहेत त्यांना चुका म्हणूयात किंवा
इश्यूज जे आहेत किंवा ठोस असं ज्याला आपल्याला म्हणता येत नाही, ही माहिती ठोस नाहीये, तर ती माहिती ठोस आहे असं सांगता येऊ शकतं. महाराष्ट्रामध्ये 494 जाती आहेत. त्या 4 लाखाच्या पलीकडे कशा गेल्या हे सुद्धा एक न उलगडणारं कोड आहे आणि याच्यामुळेच येणाऱ्या काळामध्ये जर का जनगणना करायची असेल, तर त्या संदर्भातली प्रश्नावली जी आहे ती अजून चांगल्या पद्धतीने बनवावी लागणार आहे. रिसर्च मॉडेल जे आहे याच्यावरती सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये काम करणं गरजेचं आहे आणि या संदर्भात बिहारमध्ये जे काही आता सर्व्हे झालेला आहे त्या संदर्भातली पद्धती लक्षात घेऊन महाराष्ट्रासाठी सुद्धा स्वतंत्र असे मॉडेल किंवा स्वतंत्र असं स्ट्रक्चर नक्कीच बनवता येऊ शकतं. याच्यातून आपल्या इथं एकूण जातीचं समीकरण काय आहे, एकूण जातींचं राजकारण काय आहे हे तर समजेलच, पण या जाती समोरील नेमकं चॅलेंज काय आहे हेही लक्षात येईल आणि आजच्या दिवशी हीच सगळ्यात मोठी आपल्या इथली समस्या सुद्धा आहे आणि गरज सुद्धा हीच सगळ्यात मोठी आहे की नेमके चॅलेंजेस काय आहेत आणि हे चॅलेंजेस नेमके कसे थोपवता येतील किंवा त्याच्यावरती सोल्युशन कसं काढता येईल. आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल, खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत आम्हा सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तेवढं विसरू नका. धन्यवाद.